तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार असं चंद्रकांत दादा यांनी सांगितलं. काय नेमक्या भावना आहेत तुमच्या आणि कशासाठी प्रवेश सुरू आहे? तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की गेली 10 वर्ष मी राजकारणात आहे आणि काँग्रेस पक्षाने निलंबित आपल्याला केलं. त्यामुळे कुठल्या तरी पक्षात आपल्याला जायलाच पाहिजे आणि मला भारतीय जनता पक्ष हे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या लोकांचं काम करणारा, आपल्याबरोबर राहणारा असा नेते ते आहेत. त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाबरोबर जायचा निर्णय घेतला. कारण तुम्हाला माहिती आहे की चंद्रकांत दादा स्वतः इथे आले आणि त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं की आपण आपल्या पक्षाबरोबर यावं. तुमच्याच कार्यकर्त्यांचं मेन म्हणजे आपल्याला कार्यकर्त्यांची मला सर्वात मोठी काळजी आहे आणि मी कार्यकर्त्यांसाठीच राजकारणात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना कसं पुढे जाता येईल किंवा आपल्या सांगलीचं भलं कसं होईल यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे. आणि मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे एवढंच सांगितलं की तुमच्या उपस्थितीतच माझा प्रवेश व्हावा आणि त्यांनी ते मान्य पण केलं. आणि तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय कसा मिळेल याचा मी तुम्हाला शब्द देतो असा शब्द त्यांनी दिल्यामुळे मी आता भारतीय जनता पक्षात जायचा निर्णय घेतलेला आहे. चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी अजित पवार यापैकी भाजप का निवडला सांगितलं की आत्ताच. अजितदादांशी काय चर्चा झाली होती, त्यापेक्षा काय उजवं वाटलं भाजपमध्ये? नाही, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मोठ्या पक्षात जाणं मी गेले 3 महिने सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली की आपण काय केलं पाहिजे आणि सर्वांचा असा निर्णय झाला की आपण एका मोठ्या पक्षातच जाऊया, म्हणजे राष्ट्रीय पक्षात जाऊया. आणि त्यांच्या इच्छेप्रमाणेच मी हे सगळं केलेलं आहे. कारण गेले 2-3 महिने मी त्यांच्याशी सगळ्यांशी अगदी सिनियर लोकांशी किंवा आपल्या सर्व कार्यकर्त्यांशी मी बोलली आहे आणि त्यांनी जो निर्णय दिला आहे तो मी मान्य केला आहे. आणि मी ते सुद्धा सांगितलं आहे की माझे कार्यकर्ते जे म्हणतील ते मी करणार आहे. कौटुंबिक पातळीवर चर्चा झालीत का? कारण आपले जावई बापू काँग्रेसमध्ये आहेत, विशालदादांचं तुमचं राजकीय बॉन्डिंग चांगलं झालं अलीकडच्या काळात. दोघांची कन्सर्न झाले का? दोघांचं काय मत आहे? नाही, हे बघा, काँग्रेस पक्षातनं आपल्याला काढलं मला म्हणजे तर तेव्हा आपल्याला कळलं ना की आपल्याला दुसऱ्या पक्षात कुठल्या तरी गेलं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांसाठी गेलं पाहिजे. त्यांच्यासोबत काय चर्चा झाली का? त्यांची मतं घेतली का? आता पक्षातनंच काढल्यावर त्यांची मतं कशी घेणार? कौटुंबिक पातळीवर पक्षाची म्हणून कौटुंबिक पातळी 14 पासून मोदींवर आणि देवेंद्रजींवर विश्वास जो लोकांचा निर्माण झाला, विशेषतः जयश्री वहिनींसारख्यांची नेक्स्ट जनरेशन, त्यालाही दिसतंय की पुढची 20-25 वर्ष खालीवर डबल इंजिन सरकार हेच आहे. राजकारणामध्ये राहणाऱ्या माणसाला फार दिवस सत्तेच्या दूर राहता येत नाही. संस्था असतात, माणसं असतात, प्रश्न असतात, विकासाची कामं असतात. आणि त्यामुळे आत्ताचं महाराष्ट्राचं सरकार कोणी भविष्यकाराने जरी सांगितलं तरी ते काय 29 शिवाय जात नाही. दिल्लीतलं सरकारसुद्धा 29 शिवाय जात नाही. अशा वेळेला ज्यांचं संस्था जीवन आहे ते बरा ऑप्शन शोधतात. हां, बोला. शेवटच्या घटकाला न्याय देणार वसंतदादाच्या घराण्याच्या वारसदारांना भाजप न्याय देईल का? 100% न्याय देईल. आणि केवळ जयश्री वहिनींना नाही, तर जयश्री वहिनींचा स्वभाव ज्या प्रकारचा आम्ही पाहिला, मी बहुधा वहिनींना पहिल्यांदाच भेटलो, गर्दीत भेटलो असेल पण असे पहिल्यांदा भेटलो. आणि मला खूप वैशिष्ट्य त्याची लक्षात आली. वसंतदादांनी आणि मदन भाऊंनी जे सर्वसामान्य माणसाचं हित पाहिलं तेच त्या पाहत आहेत. काल जेव्हा आम्ही प्रस्ताव मांडला की तुम्हा 3 जणांना, तुम्ही आणि मुले, आम्ही लगेचच बँकेच्या जोखडातून मुक्त करतो, त्यामुळे बिलकुल नाही, सगळ्यांचं एकदम बघायचं. त्यामुळे आणि आम्ही सगळ्यांना आता शब्द दिला की बाबा तुम्हाला या सगळ्यातून कायदेशीररित्या, बेकायदेशीर काही आम्ही करतच नाही, चौकटीत बसून आम्ही तुम्हा सगळ्यांना व्यवस्थित एकेकाला मोकळं करू. जिल्ह्यात अजून भाजपमध्ये इनकमिंग कोण आहेत का? मोठे नेते वगैरे इनकमिंग भाजपमध्ये प्रवेश? विशाल पाटील यांना तुम्ही अनेक वेळा ऑफर दिले, त्यांनी आजही ऑफर देतो, जाहीरपणे ऑफर देतो. चांगल्या माणसाला हे बघा, राजकारणामध्ये तुम्ही जर इंग्लिश शब्द आहे फ्लेक्झिबल, म्हणजे काय तर पटकन तुम्ही स्वतःला बदलू शकलं पाहिजे. फ्लेक्झिबल नसाल तर तुमची पार्टी स्टॅग्नंट होते. म्हणजे काय तर पाणी जसं वाहताना मध्ये दगड आला तिथे गटर होतं, दगड काढला की पाणी, गटर नसतं, दगड आला
तसं राजकारणामध्ये स्टॅग्नेशन यायचं नसेल तर तुम्ही खूप फ्लेक्झिबल व्हायला. तसं विशाल पाटील तरुण आहेत, खासदार आहेत, हुशार आहेत, अभ्यासू आहेत. आम्ही म्हणतो ते प्रतिसाद देतील. आज सकाळी एका कार्यक्रम आम्ही एकत्र होतो. ते म्हणाला दादा घाईने चाललात. म्हटलं तुझ्या घरी चाललो. तो हसला. तर म्हणाला की बरं जा जा म्हणाला. जा म्हणाला उत्साहाने. मग म्हणाला पण प्रत्यक्ष तुझ्या घरी कधी यायचं ते सांग. तर त्यावर ते हसले. बाकी काय बोलले. कोणते गुण तुम्हाला त्यांचे आवडतात जास्त कोणाचे? करून? विशाल पाटील यांचे. विशाल पाटलांचा एक स्वभाव मला बिलकुल आवडत नाही. थोडे ते आतताई आहेत, उतावळी आहेत. डेप्थ त्यांनी वाढवली पाहिजे, पण ती डेप्थ वाढवली पाहिजे याची जाणीव त्यांना आहे. हा त्यांचा गुण आहे. राजकारणामध्ये आपण सर्व गुण संपन्न आहे असं वाटतं, मग घोटाळा होतो. विषय त्याला जाणीव आहे की आपल्याला संधी मिळाली आहे तर आपल्याला करायचं आहे. पण ते नाही आले तर आम्ही आत्तापासून 29चा आमचा कॅन्डिडेट तयार करू. आणि देवेंद्रजीने ठरवलं तर ते काही करतात.